नमस्कार मंडळी, आता सुरुवात करूयात आजच्या आपल्या डान्सला. अरे वाह! लेकिन ऐसा कैसे हो सकता है? नाही म्हणजे इंग्लिश व्हिडिओला. ये धोखा ये. बघा ना, मला तर इंग्लिश शिकणं आणि डान्स शिकणं तर सेमच वाटतं. तुम्ही रोज डान्स केलात, डान्स क्लास लावलात तर हळूहळू छान मस्तपैकी डान्स करता येतं. तसंच मग आपण इंग्लिश बोलण्याची रोज जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच आपण लवकरच कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकतो. आणि म्हणूनच आज मी रिपीट आफ्टर मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इंग्लिश वाक्य बोलून दाखवणार आहे. मग मी एक छोटासा पॉज घेणार आहे आणि त्या पॉजमध्ये तुम्ही ते वाक्य माझ्या मागे रिपीट करायचं आहे. रिपीट करायचं आहे म्हणजे काय, ॲक्च्युली तोंडातून बाहेर ते शब्द निघायला पाहिजेत, मनातल्या मनात रिपीट करायचं नाही आहे. तर ॲक्च्युली ते वाक्य बोलायचं आहे त्या पॉजमध्ये. पण त्याच्या आधी मला जरासं तुमचं इंग्लिश चेक करू दे. आत्तापर्यंत तुम्हाला किती समजतंय, किती येतंय मला सांगा. मी हे करू शकते किंवा मी हे करू शकतो हे वाक्य अगदी सोपं वाक्य आहे. हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणाल? तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए, आय शुड डू इट, आणि ऑप्शन बी, आय कॅन डू इट. तुमचं उत्तर ऑप्शन ए आहे की ऑप्शन बी मला लगेचच कमेंट करून कळवा. आणि मंडळी, आज एक एक्साइटिंग न्यूज आहे माझ्याकडे. तुमच्या हाय डिमांडमुळे आपण नेक्स्ट लाईव्ह झूम क्लास अनाऊन्स करत आहोत. येस, खूप मागणी होती, त्याच्यामुळे 24 जूनपासून लाईव्ह झूम क्लास सुरू होत आहे. बाकी सगळे डिटेल्स जे क्लासचे आहेत मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. चला तर मग आता सुरुवात करूयात आजच्या पहिल्या वाक्यापासून. आपलं फर्स्ट सेंटेन्स इज मी नाचू शकतो. ओके, मी नाचू शकतो इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? आय कॅन डान्स. आय कॅन डान्स. आता तुम्ही म्हणा. करेक्ट. तू अभ्यास केला पाहिजे. यू मस्ट स्टडी. यू मस्ट स्टडी. करेक्ट. जेव्हा मी असा हात करते किंवा तो पॉज येतोय तेव्हा ते वाक्य तुम्ही बोलायचंय. करेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स, ती आपल्यात सामील होऊ शकते. शी माइट जॉइन अस. शी माइट जॉइन अस. तो कदाचित विसरला असेल. ही माइट हॅव फॉरगॉटन. ही माइट हॅव फॉरगॉटन. ही वाक्य ना नुसती तुम्ही रिपीट करू नका, थोडीशी समजून पण घ्या. कुठे कॅन वापरलंय, कुठे मस्ट वापरलंय, थोडंसं समजून सुद्धा घ्या. आता बघा, नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? आम्ही पुढच्या महिन्यात प्रवास करू शकतो. ओके, वी कुड ट्रॅव्हल नेक्स्ट मंथ. इथे शकतो, शक्यता दर्शवली आहे आणि म्हणून आपण कुडचा वापर केलाय. वी कुड ट्रॅव्हल नेक्स्ट मंथ. ते शक्य होणार नाही. इट मे नॉट बी पॉसिबल. इट मे नॉट बी पॉसिबल. करेक्ट. आय होप तुम्ही वाक्य रिपीट करताय माझ्या मागून. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, विश्वास ठेवू शकत नाही. आय कांट बिलीव्ह इट. आय कांट बिलीव्ह इट. आणि मंडळी, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल ना, मे कधी वापरलंय मॅमनी, माईट कधी वापरलंय, कुड, कॅन, तर अनेक ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ केलेले आहेत की नेमकं कधी काय वापरायचं. तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ठीक आहे. ती कदाचित घरी नसावी. ती कदाचित घरी नसावी. शी माइट नॉट बी होम. शी माइट नॉट बी होम. आम्ही एकत्र जेवण करू शकतो. वी कुड हॅव लंच टुगेदर. वी कुड हॅव लंच टुगेदर. त्याऐवजी ते घरीच राहतील. दे वुड रादर स्टे इन. दे वुड रादर स्टे ॲट होम च्या ऐवजी थोडंसं फ्लुएंट इंग्लिश वापरलंय. दे वुड रादर स्टे ॲट होम सुद्धा बरोबर आहे, पण मी काय म्हटलंय? दे वुड रादर स्टे इन. They would rather stay in. याला थोडा वेळ लागू शकतो.
इट मे टेक अ वाईल. इट मे टेक अ वाईल. आता इकडे सुद्धा बघा व्हाईल नाही म्हटलंय. बरोबर आहे, इट मे टेक अ व्हाईल असंच आहे, पण ते व्हाईलचा जो उच्चार आहे तो अगदी आपल्याला एकदम थोडक्यात करायचा आहे. बघा, व्ह वर असं ना फोकस नाही करायचा, स्ट्रेस नाही द्यायचा आहे. इट मे टेक अ वाईल. इट मे टेक अ वाईल. वायर मधला जो वाय आपण म्हणतो ना तसं वाईल. ओके, इट मे टेक अ वाईल. रिपीट करा. वाईल. करेक्ट. त्याबद्दल मला माफी मागावी लागेल. आय मस्ट अपोलोजाइज फॉर दॅट. आय मस्ट अपोलोजाइज फॉर दॅट. आपण ते इथे करू शकत नाही. यू कांट डू दॅट हिअर. यू कांट डू दॅट हिअर. ती लवकर निघून गेली असावी. शी माइट हॅव लेफ्ट अर्ली. शी माइट हॅव लेफ्ट अर्ली. त्याने फोन करायला हवा होता. ही शुड हॅव कॉल्ड. ही शुड हॅव कॉल्ड. आम्ही नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो. वी कुड ट्राय अगेन लेटर. वी कुड ट्राय अगेन लेटर. त्यांनी मदत केली असती. दे वुड हॅव हेल्प्ड. दे वुड हॅव हेल्प्ड. मी रात्रीचं जेवण बनवू शकतो. आय कॅन कुक डिनर. आय कॅन कुक डिनर. तू मीटिंगला उपस्थित राहणं आवश्यक आहे. यू मस्ट अटेंड द मीटिंग. यू मस्ट अटेंड द मीटिंग. त्याने अधिक मेहनत करावी. ही शुड वर्क हार्डर. ही शुड वर्क हार्डर. त्यांना काही सल्ला हवाय. दे वुड लाईक सम ॲडवाइस. दे वुड लाईक सम ॲडवाइस. मी एक प्रश्न विचारलाच पाहिजे. आय मस्ट आस्क अ क्वेश्चन. आय मस्ट आस्क अ क्वेश्चन. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आमच्यात येऊ शकता. यू कॅन जॉईन अस इफ यू वॉन्ट. यू कॅन जॉईन अस इफ यू वॉन्ट. तिच्याकडे कदाचित उपाय असेल. शी माइट हॅव अ सोल्युशन. शी माइट हॅव अ सोल्युशन. त्याने विश्रांती घ्यावी. ही शुड टेक अ ब्रेक. ही शुड टेक अ ब्रेक. ते न जाणं पसंत करतात. त्यांना म्हणजे जायचं नाहीये, न गेलेलंच बरं. ओके, ते न जाणं पसंत करतात. दे वुड रादर नॉट गो. दे वुड रादर नॉट गो. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. आय कांट बिलीव्ह माय आईज. आय कांट बिलीव्ह माय आईज. तू नियमांचं पालन केलं पाहिजे. यू मस्ट फॉलो द रूल्स. यू मस्ट फॉलो द रूल्स. तिचा गैरसमज झाला असावा. शी माइट हॅव मिसअंडरस्टूड. शी माइट हॅव मिसअंडरस्टूड. आय होप तुम्ही वाक्य रिपीट करत आहात. ओके, फक्त ऐकून सोडून देऊ नका. प्लीज वाक्य रिपीट करा. त्याने आधी काळजी घेतली पाहिजे. ही शुड बी मोर केअरफुल. ही शुड बी मोर केअरफुल. आपण गार्डन मध्ये भेटू शकतो. वी कॅन मीट ॲट द पार्क. वी कॅन मीट ॲट द पार्क. ते कौतुक करतील. दे वुड अप्रिशिएट दॅट. दे वुड अप्रिशिएट दॅट. त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. इट मे रिक्वायर सम एफर्ट. इट मे रिक्वायर सम एफर्ट. मी हा दबाव घेऊ शकत नाही. आय कांट हँडल द प्रेशर. आय कांट हँडल द प्रेशर. तुम्ही तुमचे स्वप्न सोडू नका.
तुम्ही तुमचे स्वप्न सोडू नका. यू मस्ट नॉट गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. यू मस्ट नॉट गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. त्याने सूचना वाचायला हव्या होत्या. ही शुड हॅव रेड द इन्स्ट्रक्शन्स. ही शुड हॅव रेड द इन्स्ट्रक्शन्स. आम्ही पुढच्या आठवड्याच्या शेवटी समुद्र किनाऱ्यावर जाऊ शकतो. वी कुड गो टू द बीच नेक्स्ट वीकेंड. वी कुड गो टू द बीच नेक्स्ट वीकेंड. त्यांना डोंगरावर फिरायला जायला आवडेल. They would like to go hiking in the mountains. They would like to go hiking in the mountains. मी मदतीशिवाय हे कार्य करू शकत नाही. I can't do this assignment without help. I can't do this assignment without help. तुम्ही मध्यरात्री नंतर बाहेर पडू नये. You must not go out after midnight. You must not go out after midnight. ती आता जास्त कामात असेल. She might be busy now. She might be busy now. त्याला चांगलं माहित असावं. He should have known better. He should have known better. त्याला काही काळ लागू शकतो. It may take some time. It may take some time. आता बघा, एवढी वाक्य तुम्ही रिपीट केल्यावर तुम्ही असं दुसऱ्यांना म्हणूच शकता की मी इंग्लिश बोलू शकते. I can speak English. I can speak English. तुम्ही इथेच राहावं. You must stay here. You must stay here. तिच्याकडे एक मुद्दा असू शकतो. She might have a point. She might have a point. आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो. We could invite them over. We could invite them over. मंडळी, आतापर्यंत जर तुम्ही वाक्य रिपीट करताय तर येस असं टाईप करा कमेंटमध्ये. नुसतं बघून सोडायचं नाहीये. वाक्य ऍक्च्युली रिपीट करायची आहेत. खूप सोपी वाक्य आहेत जी डेली यूजमध्ये तुम्ही वापरू शकता. ओके. त्यापेक्षा ते बाहेर जातील. दे वुड रादर गो आउट. दे वुड रादर गो आउट. त्याला काही अर्थ नसावा. इट मे नॉट मेक सेन्स. It may not make sense. मी माझ्या मित्राला कॉल करायला हवा. I must call my friend. I must call my friend. तू ते खाऊ शकत नाही. You can't eat that. You can't eat that. तिला बहुतेक असिस्टंटची गरज असावी. She might need assistance. She might need assistance. तो वेळेवर आला पाहिजे. He should arrive on time. He should arrive on time. आपण ट्रिपला जाऊ शकतो. We could go on a trip. We could go on a trip. त्यांना जाणून घ्यायला आवडेल. They would like to know. They would like to know. हे जरा अवघड असू शकतं. It may be challenging. It may be challenging. मला चांगलं पोहता येत नाही. I can't swim well. I can't swim well. तू हे विसरला नाही पाहिजे. You must not forget this. You must not forget this. कदाचित ती अडचणीत असेल. She might be in trouble. She might be in trouble. त्याने अजून प्रयत्न करायला पाहिजेत. He should try harder.
he should try harder. आम्ही लवकर निघू शकलो. We could leave early. We could leave early. त्याऐवजी ते एकटे राहतील. They would rather be alone. They would rather be alone. ते आवश्यक असू शकत नाही. It may not be necessary. It may not be necessary. मला दुकानामध्ये जावं लागेल. I must go to the store. I must go to the store. तू आमच्या सोबत येऊ शकतो. You can come with us. You can come with us. तिला सल्ला द्यायचा असेल. तिच्याकडे सल्ला असेल. She might have a suggestion. She might have a suggestion. त्याने ऐकायला हवे होते. He should have listened. He should have listened. आपण पिझ्झा ऑर्डर करू शकतो. We could order pizza. We could order pizza. त्यांना शिकायला आवडेल. They would like to learn. They would like to learn. उद्या पाऊस पडू शकतो. It may rain tomorrow. It may rain tomorrow. मी ते केलं याच्यावर माझाच विश्वास बसत नाहीये. I can't believe I did that. I can't believe I did that. I hope मंडळी तुम्ही सगळी वाक्य माझ्या मागून म्हटली. खूप छोटी सिंपल वाक्य होती. सिंपल शब्द वापरून वाक्य केली होती. ही वाक्य खूप होती. ह्याच्यापैकी 5 वाक्य जरी तुम्ही रोज वापरलीत ना तुमच्या डेली लाईफमध्ये तरी तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल आणि थोडासा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आता 24 जूनला जो लाईव्ह क्लास होणार आहे त्याबद्दल थोडंसं सांगते. 3 बॅचेसमध्ये लाईव्ह झूम क्लास असेल. ठीक आहे. झूम क्लासवर हे बॅचेस होणार आहेत. 3 बॅचेस. सकाळी 6:30 ते 7:30 एक बॅच आहे. दुसरी बॅच कधी आहे? दुपारी 12 ते 1 दुसरी बॅच आहे. आणि संध्याकाळी 7 ते 8 तिसरी बॅच असणार आहे. म्हणजे सकाळी 6:30 ते 7:30, दुपारी 12 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 8 अशा 3 बॅचेस होणार आहेत आपल्या लाईव्ह झूम क्लासच्या. आणि विशेष म्हणजे एका बॅचमध्ये फक्त 10 स्टुडंट्स असणार आहेत. म्हणजे 10 स्टुडंट्स असतात. त्याच्यापेक्षा जास्ती आम्ही ऍडमिशन घेत नाही. सो दॅट ज्या टीचर आहेत त्यांना इंडिव्हिज्युअल अटेन्शन ते देऊ शकतात प्रत्येक स्टुडंटला. बाकीच्या वर्गांसारखं नाहीये की 40 स्टुडंट्स आहेत, 50 स्टुडंट्स आहेत आणि फक्त टीचर इंग्लिश शिकवतीये. स्टुडंट्सना कळलंय नाही कळलंय काहीच समजत नाहीये असं नाहीये. 10 स्टुडंट्स ओनली एका क्लासमध्ये इंडिव्हिज्युअल पर्सनल अटेन्शन तुम्हाला दिलं जातं या लाईव्ह झूम क्लासमध्ये. ओके. 4990 ला हा झूम लाईव्ह क्लास आहे. 4990 रुपयाला हा लाईव्ह झूम क्लास आहे. 24 जूनला हा क्लास स्टार्ट होतोय. खाली ना मी लिंक देते त्यावर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती बघू शकता. जसं की काय शिकवलं जातं, सिलेबस नेमका काय आहे हे वाचून मग तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि ह्याच्या पलीकडे अजून तुम्हाला काही इश्यू असेल, काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स विचारायचे असतील तर फोन नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. त्यावर तुम्ही कॉल करून तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते विचारून मग ऍडमिशन कन्फर्म करू शकता. फक्त एक सांगायचा मुद्दा असा आहे की लवकरात लवकर ऍडमिशन घ्या कारण सीट्स खूप लिमिटेड असतात. जसं मी म्हटलं एका बॅचमध्ये 10 सीट्स आहेत आणि एकदा सीट्स फुल झाल्या मग खूप एन्क्वायरीज यायला लागतात आणि मग नाही म्हणायला आम्हालाच वाईट वाटतं. सो जर खरंच तुम्ही सिरियस असाल, तुम्हाला काहीही जर गोल अचीव्ह करायचं आहे, जॉब मिळत नाहीये, इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, बॉस बरोबर इंग्लिश बोलायचं आहे, कलिग सोबत इंग्लिश बोलायचं आहे, कॉलेजमध्ये आहात इंग्लिश येत नाहीये, हाऊसवाईफ आहात मुलांबरोबर इंग्लिश बोलायचं आहे इंग्लिश येत नाहीये, पेरेंट्स टीचर्स मीटिंगमध्ये तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाहीये, किंवा तुम्ही ऑलरेडी कुठेतरी जॉब करताय आणि इन जनरल तुम्हाला तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे तुम्ही थोडक्यात काय तर तुम्ही सिरियस आहात इंग्लिश शिकण्याबाबत आणि आयुष्यात काहीतरी प्रगती करायची आहे, तर डू कन्सिडर दीज लाईव्ह झूम क्लासेस.
खूप छान आहेत. तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. बेसिकपासून कन्सेप्ट क्लिअर केल्या जातात. ऑलराईट, सो सगळी माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून कळवा मला. आणि ही वाक्य नक्की रोजच्या रोज तुम्ही वापरा. ॲटलिस्ट 5 सेंटेन्सेस डेली तुम्ही वापरा, सो दॅट तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. ऑलराईट, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.